हाय फ्रेंड्स, तर मी आज करायला घेतली होती पनीरची भाजी. आता पनीरची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने काही जण करतात. मीही खूप वेगवेगळ्या पद्धतीने करते, ज्याच्यामध्ये दही टाकते, ढोबळी मिरची टाकते, पण आज मी टाकलं नव्हतं. आत्ता फक्त कांदा, टोमॅटो, आलं लसूण हे छान परतून घेतलं. त्यामध्ये काजू पण टाकला. काजू पण काही वेळेस भिजवून घेतो आपण, पण आत्ता मी तसाच टाकला आहे वाटणामध्ये. त्यानंतर बटरमध्ये खडे मसाले टाकले, दालचिनी, वेलची, मिरे आणि लवंग. त्यानंतर चौकोनी कांदा चिरलेला टाकला, त्याच्याने टेस्ट छान येते आणि ते भाजीत छान लागतात चौकोनी कांदा. कांदा लालसर करून मीठ टाकायचं थोडंसं, ते वाटण टाकायचं, ते वाटणही छान परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, किचन किंग मसाला, त्यानंतर कोल्हापुरी पनीर मसालाही मी टाकला होता थोडासा. असे थोडेसे वेगवेगळे मसाले टाकले की कसं टेस्ट थोडी वेगळी येते. आणि मग ते छान परतून घ्यायचं. ते मसाले एकजीव झाले पाहिजे वाटणामध्ये. त्यानंतर थोडंसं मीठ, साखर, कसुरी मेथी आणि हे छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये पनीर टाकायचं. पनीरही छान परतून घ्यायचं आपल्या ग्रेव्हीमध्ये. ती छान भाजी उकळी आल्यानंतर त्याला कोळसा छान फुलवून तो एका वाटीत घेऊन त्याच्यावर थेंबभर तूप टाकून कोळशाची धुरी द्यायची, कोथिंबीर टाकायची आणि जेवायला बसायचं.